नमस्कार. आज आपण निवडणुकीमधलं शेवटच्या टप्प्यामधलं आणि सर्वात महत्त्वाचं काम जे करतात त्या पोलिंग एजंट्सची भूमिका काय असते आणि त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतात याबद्दल माहिती घेणार आहोत. पोलिंग एजंट हे निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवाराचे अधिकृत प्रतिनिधी असतात आणि त्यांची यादी उमेदवारांच्या कार्यालयाकडून आधीच वेळेमध्ये जाणं अत्यंत आवश्यक असतं. पोलिंगच्या दिवशी त्यांनी काही जबाबदारी निभवायची असते. त्यासाठी पोलिंग एजंट हे त्या मतदान केंद्राच्या मधले किंवा शेजारच्या मतदान केंद्रामधलीच व्यक्ती असणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना मतदार खरे आहेत की फसवे आहेत हे ओळखणं सोपं व्हावं. मतदान केंद्रामध्ये जाताना त्यांच्याकडे ओळखपत्र असणं आवश्यक आहे आणि हे पोलिंग एजंट सरकारच्या सेवेत असता कामा नये किंवा ते सुरक्षा एजंट पण असता कामा नये. फॉर्म 10 मध्ये माहिती भरून त्यांची नियुक्ती केली जाते आणि निवडणुकीच्या अगोदर 7 दिवस आधी उमेदवारांच्या कार्यालयाकडून पोलिंग एजंटची यादी जाणं आवश्यक आहे. हा फॉर्म उमेदवार स्वाक्षरी करून निवडणूक एजंटचं नाव देऊन पीठासीन अधिकाऱ्यांकडे ते सबमिट करतात आणि त्यानंतर पोलिंग एजंटने पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोर या फॉर्ममधल्या घोषणापत्रावर स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. पीठासीन अधिकारी निवडणूक एजंटच्या स्वाक्षरीची वैधता पडताळून पाहतात. या पोलिंग एजंट्सनी ड्युटीवर असताना त्यांचा नियुक्तीचा आदेश आणि आपलं ओळखपत्र नेहमी जवळ बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. पोलिंग एजंटची कर्तव्य अशी आहेत की मतदान सुरू होण्याच्या किमान 1.5 तास आधी त्यांनी मतदान केंद्रावर पोहोचणं आवश्यक आहे. सकाळी 8ला जर मतदान केंद्र उघडणार असेल तर सकाळी 6:30 पासून आपल्या पोलिंग एजंटनी म्हणजेच मतदान एजंटनी तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. मतदान एजंटने बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट मतदान कक्षाच्या आतमध्ये आहेत याची खात्री करणं आवश्यक आहे. त्यासाठी पीठासीन अधिकारी जे मॉक पोल घेतात त्या पोलमध्ये त्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे आणि कंट्रोल युनिट हे पीठासीन अधिकाऱ्यांच्या टेबलावर आहे याची खात्री करून घ्यायला हवी. मतदान एजंटला मॉक पोलच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार आहे आणि सर्व बटणं नीट चालत आहेत ना याची खात्री करण्यासाठी नोटासह प्रत्येक बटण किमान एकदा दाबून बघणं आवश्यक आहे. पण ही बटणं जी दाबली जातील ती त्या मॉक पोलमध्ये म्हणजे हा एक प्रयोग आहे सर्व मशीन व्यवस्थित चालतंय की नाही हे बघण्याचा. प्रत्यक्ष मतदान जेव्हा सुरू होतं त्यावेळेला या मॉक पोलमध्ये नोंदवलेली सर्व मतं ही तिथून रद्द केली आहेत की नाही, पुसून टाकली आहेत की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. मतदान एजंटने मतदानाआधी तिथले जे पीठासीन अधिकारी आहेत, प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत, त्यांच्या समोर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे दोन्ही आधीच सील होतं की नाही यावर देखरेख ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. ते ओपन तुमच्या समोर पोलिंग एजंटच्या समोर ते त्यांनी उघडणं आवश्यक आहे. मशीन सील करणं, मॉकपोल करणं, मॉकपोल याचा अर्थ ही प्रयोगादाखल करण्यात आलेली चाचणी असते, ती योग्य होते की नाही, योग्य कामकाजाची खात्री करणं, सर्व उपकरणं बसवणं या प्राथमिक गोष्टी पूर्ण झाल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसर मतदान सुरू झाल्याची घोषणा मोठ्याने वाचतात आणि त्या घोषणापत्रावर पोलिंग एजंटने स्वाक्षरी करणं आवश्यक आहे. मतदार जिथे आपलं मतदान नोंदवायला येतात त्या मतदान केंद्रामध्ये 3 अधिकारी असतात. मतदार यादीचे पहिले अधिकारी मतदारांची ओळखपत्र तपासतात आणि त्यांची उपस्थिती त्यांच्या तपशिलासह नोंदवतात. हे मतदान पोलिंग एजंटद्वारे सुद्धा तपासलं जातं. पोलिंग एजंटकडे सुद्धा त्यांच्या हातात लेटेस्ट म्हणजे त्यावेळची सर्वात जी नोंदी केलेली सर्वात अलीकडची जी प्रत आहे ती प्रत असणं आवश्यक आहे आणि त्या यादीमध्ये पोलिंग एजंटनी सुद्धा येणाऱ्या मतदारांची नावं तपासणं आवश्यक आहे. दुसरे मतदान अधिकारी मतदारांच्या ओळख फॉर्मच्या नोंदी करतात आणि मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा तिथे घेण्यात येतो.
हा ठसा घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्या बोटावर पुसून टाकता येणार नाही अशा शाईची खूण केली जाते आणि ती खूण केल्यानंतर मतदाराची मतदान स्लिप त्यांना दिली जाते. तिसरे मतदान अधिकारी बॅलेट युनिट ॲक्टिवेट करतात म्हणजे सक्रिय करतात आणि मतदारांना मतदानाच्या कक्षात प्रवेश देतात. मतदान एजंट जे आहेत पोलिंग एजंट त्यांची प्रमुख जबाबदारी ही आहे की कोणीही फसवे मतदार किंवा तोतया मतदार मतदान करण्यासाठी येणार नाहीत याची खात्री करणं, ते तपासणं ही एक मोठी जबाबदारी पोलिंग एजंटने पार पाडायची असते. तसंच प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत म्हणजे तिथले पीठासीन अधिकारी त्यांना मदत करणं आणि त्याचबरोबर ज्या उमेदवाराचे ते एजंट आहेत त्या उमेदवारांना मतदान करणं मदत करणं हा देखील त्यांच्या कामाचा एक प्रमुख भाग आहे. एखाद्या मतदाराची ओळख संशयास्पद असेल तर त्या ओळखीला मतदान एजंट म्हणजे पोलिंग एजंट आव्हान देऊ शकतात आणि ते आव्हान देण्यासाठी 2 रुपयाची फी देणं आवश्यक असतं. जेव्हा पोलिंग एजंट प्रिसाइडिंग ऑफिसर समोर अशा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीला आव्हान देतात तेव्हा ते अधिकारी त्या मतदाराला समज देतात आणि त्यांच्या अधिकारांची माहिती देऊन त्यांची चौकशी करतात. मतदान जेव्हा बंद केलं जातं तेव्हा कंट्रोल युनिटवरचं बंद बटन दाबून मतदान बंद केलं जातं. त्यांनी नोंदवलेल्या मतांच्या संपूर्ण यादीची साक्षांकित खरी प्रत मतदान अधिकाऱ्याद्वारे दिली जाते आणि सर्व मतदान प्रतिनिधींना त्यांची प्रत न मागता दिली जाते. म्हणजे किती मतदान त्या दिवशी पडलं त्या मतांची संख्या ही देखील त्याच्यात नोंदलेली असते. प्रत्येक पोलिंग एजंटनी निवडणूक कागदपत्र आणि यंत्र मतदान सुरू होण्यापूर्वी सीलबंद आहेत ना हे तपासणं आवश्यक आहे. आणि जेव्हा पुन्हा कंट्रोल युनिट आणि ही सगळी मशीन्स बंद केली जातात तेव्हा मतदान एजंट त्यांच्या स्वाक्षरीची जी चिठ्ठी आहे ती त्या सीलवर चिकटवू शकतात. मतदान एजंटला निवडणुकीची कागदपत्र आणि मशीन घेऊन जाणारी जी गाडी असते त्या गाडीचा पाठलाग करण्याची परवानगी आहे. मशीन जिथे ठेवली जातील, स्टोअर रूम किंवा वेअरहाऊस असेल जिथे हे कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन ठेवलं जातं तिथे देखरेख ठेवणं किंवा पाळत ठेवणं ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. प्रत्येक पोलिंग एजंटनी आपल्याबरोबर उमेदवारांचं मूळ नियुक्तीपत्र कायम बरोबर ठेवलं पाहिजे. पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेला प्रवेश पास दिसेल असा लावला पाहिजे किंवा गळ्यात घातला पाहिजे. एपिक नंबर ज्याला म्हणतात ते किंवा इतर ओळखपत्र सोबत पूर्ण वेळ बरोबर ठेवणं आवश्यक आहे. आणि अलीकडेच अधिकृतरित्या जाहीर केलेली मतदार यादी नंबर 5 ची प्रत सोबत ठेवणं आवश्यक आहे. मतदानाच्या शेवटी नोंदवलेल्या मतांची साक्षांकित प्रत पीठासीन अधिकाऱ्यांकडून घेणं आवश्यक आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी नकली पोल म्हणजे मॉक पोलची मतं मिटवली गेली आहेत ना हे पाहणं आवश्यक आहे. मतदान केंद्रात प्रवेश करताना किंवा मतदान केंद्रातून बाहेर पडताना प्रत्येक पोलिंग एजंटनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हालचाल पत्रक जे आहे त्या पत्रकावर स्वाक्षरी करायची आहे. एका वेळी एका मतदान केंद्रावर एकच एजंट आतमध्ये राहू शकतो, पण त्यांना बदली देणाऱ्या किंवा त्यांना जेवणासाठी किंवा अन्य गोष्टींसाठी सुट्टी देण्यासाठी जो पर्यायी एजंट असतो असे 2 एजंट एका मतदान केंद्रावर असतात, पण एका वेळी एकच केंद्राच्या आतमध्ये असू शकतील. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या परिसरामध्ये आयोजित केलेल्या सर्व प्रात्यक्षिकांना पोलिंग एजंटनी आधी उपस्थित राहणं आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना मशीनचं काम कसं चालतं हे समजून घेता येईल आणि मतदानाची प्रक्रिया कशी चालते हे देखील समजून घेता येईल. मतदानाबाबत मतदारांना प्रभावित करण्यासाठी मतदान कक्षात प्रवेश करण्यास मनाई असते. त्यामुळे कोणत्याही पोलिंग एजंटने जिथे मतदार मतदान करतायत त्या मतदान कक्षात आत कधीही जाऊ नये.
पण बाहेरून तोतयागिरी होत नाहीये ना, फसवे मतदार आतमध्ये घुसवले जात नाहीयेत ना, या बाबतीत दक्ष राहण्याची गरज आहे. पोलिंग एजंटला पूर्ण दिवस काम करावे लागेल, त्यामुळे पूर्ण दिवसाची तयारी ठेवून या कामाला जाणं आवश्यक आहे. वेळेपूर्वी जाणं आवश्यक आहे आणि शेवटपर्यंत थांबणं आवश्यक आहे. आणि शेवटी ईव्हीएम सील होऊन हलवलं जाईल त्याच्यावरही पूर्ण देखरेख ठेवणं आवश्यक आहे. आतमध्ये मोबाईल फोन घेऊन जायला मनाई आहे. मतदान कक्षामध्ये आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही. आतमध्ये अन्न पाणी स्नॅक्स घेऊन जाता येणार नाही. मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर जाताना मतदार यादी हलवता येणार नाही. ती यादी आतमध्येच मतदान केंद्रावर राहील. मतदान बंद झाल्यानंतर पोलिंग एजंटना मतदान यंत्राच्या गाडीतून प्रवास करता येणार नाही, पण त्या गाडीचा पाठलाग करता येईल, गाडीवर लक्ष ठेवता येईल. मतदानाच्या दिवसापूर्वी उमेदवाराचे एजंट म्हणून मतदान प्रतिनिधींना असा सल्ला दिला जातो की त्यांनी स्थानिक लोकांना, म्हणजे ते मतदान केंद्र जिथे आहे त्या गावामधले, त्या वस्तीमधल्या स्थानिक लोकांना मतदानासाठी प्रोत्साहित करायला हवं. आणि ते प्रोत्साहित करण्याची जबाबदारी त्या पोलिंग बूथशी जोडलेली आपली जी टीम असेल त्या टीमची जबाबदारी आहे की अधिकाधिक लोकांना मतदानासाठी त्यांच्या घरांमधून बाहेर काढणं, मतदानासाठी प्रोत्साहित करणं. मतदानाची टक्केवारी वाढवणं हा आपला उपक्रम असलाच पाहिजे. त्यासाठी आपले जाणते प्रयत्न असणं आवश्यक आहे. आतमध्ये पोलिंग एजंट विविध पक्षांचे असतात मतदान केंद्रामध्ये, त्यामुळे तिथे पक्षाच्या श्रेणीनुसार एजंट्सचा आसनक्रम ठरवलेला असतो, तो पाळला जावा हे पण बघणं आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष या हे लक्षात घेऊन त्यांचा आसनक्रम हा निश्चित केला जातो. मॉकपोल जेव्हा संपतो तेव्हा पोलिंग एजंटने, मी पुन्हा एकदा हे सांगते की पोलिंग एजंटने मॉकपोल पूर्ण मिटवला गेलाय ना, पुसून टाकलाय ना, साफ केला आहे ना, हे बघणं फार आवश्यक आहे. याच्यामध्ये अजिबात चुकता कामा नये आणि त्यासाठी मॉकपोलच्या आधी वेळेवर तिथे उपस्थित असणं आवश्यक आहे. ईव्हीएम मशीन, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असे त्या मशीनचे 3 भाग असतात. ते तिन्ही भागाचं कामकाज हे तुम्ही मॉकपोलमध्ये समजून घेणं आवश्यक आहे. आणि मॉकपोल नंतर क्लिअर बटन दाबलं गेलं की नाही आणि सगळी मतं आधीची नकली पोलची पुसली गेली की नाही हे बघणं देखील आवश्यक आहे. तिथे पॅनेल असतं, त्या पॅनेलमध्ये म्हणजे जसं मोबाईलचा आपला स्क्रीन आहे तसा स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवर मतांची संख्या 0 झाली आहे की नाही हे तपासायला हवं. मतदान एजंटने हे देखील निश्चित करणं आवश्यक आहे की पीठासीन अधिकाऱ्याने कंट्रोल युनिटच्या निकालाच्या फ्लॅपवर हिरवा शिक्का लावलाय की नाही. पोलिंग एजंटने व्हीव्हीपॅट मधल्या मतपत्रिका सुद्धा, म्हणजे जेव्हा आपण ईव्हीएम मशीनचं बटन दाबतो, कंट्रोल युनिट मधून आवाज येतो आणि व्हीव्हीपॅटवर आपल्याला आपण कोणाला मत दिलं ते समोर दिसतं आणि ती चिठ्ठी बॉक्समध्ये खाली पडते. तेव्हा ती जी मतपत्रिका आहे व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिका, त्या सगळ्या खालील डब्यातून गोळा केल्या गेल्या आहेत की नाही याची खात्री करणं देखील आवश्यक आहे. शेवटचं मतदान झाल्यानंतर मतदान बंद केलं जातं. पीठासीन अधिकारी सगळी बटणं तपासतात आणि कंट्रोल युनिटच्या फ्लॅपवरचं सील उघडतात. पीठासीन अधिकारी मतदान संपून आता किती मतदान त्या केंद्रावर झालं हे नोंदवतात आणि मग कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आणि बॅलेट युनिटचा वीज पुरवठा बंद केला जातो. केबल्स आणि मशीन्स या कॅरिंग केसमध्ये आतमध्ये टॅग चिकटवून आतमध्ये ठेवल्या जातात. ही सगळं जे आहे पूर्ण प्रक्रिया ती नियमानुसार केली जाते की नाही हे पोलिंग एजंटने डोळ्यात तेल घालून बघणं आवश्यक आहे. आणि हे विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणाऱ्या सर्व पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे पोलिंग एजंट यांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये ईव्हीएम मशीनच्या हालचालीमध्ये हेराफेरी करण्याची खूप दाट शक्यता आहे आणि या मशीनशी काही खेळ केले जाऊ शकतात. त्यामुळे अत्यंत दक्ष राहून पोलिंग एजंटनी हे काम पार पडायचं आहे. निवडणुकीच्या सर्व प्रक्रियांमधलं सर्वात महत्त्वाचं काम हे आहे.
तेव्हा जे जे कोणी पोलिंग एजंटची जबाबदारी घेणार असतील त्या सर्वांना आवाहन की तुमच्या खांद्यावर एक महत्त्वाची जबाबदारी आहे. या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी या निवडणुकीमध्ये आपण अनेक अंगांनी सक्रिय आहोत. त्याच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये डोळ्यात तेल घालून जागरूक राहा, लक्ष ठेवा. तुमच्या प्रयत्नांवर आपल्या सगळ्या आतापर्यंत केलेल्या उपक्रमांची भिस्त अवलंबून आहे. नमस्कार.